नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण रेवा आणि रमाची वाट बघत असतात. हळदीचा मुहूर्त निघून चाललेला असतो तेव्हा रमाकांत काका म्हणत असतात, पण आजच्याच दिवशी या दोघीजणी गेल्या तरी कुठे असतील. तेव्हा सीमा म्हणत असते की रमा तर अजिबात बेजबाबदार नाही आहे, मग ती या वेळेला कुठे गेली असेल, दोघींनाही यायला उशीर झालाय. तेव्हा अक्षय म्हणतो, आजी मी जरा बघून येतो दोघींना कुठे आहेत त्या. तेव्हा इथे आई आजी म्हणत असते, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा आनंद म्हणतो, मग ठीक आहे, मी जाऊन बघून येतो की रमा कुठे आहे. तेव्हा आई आजी म्हणत असते, सांगितलं ना, कुणालाही कुठेही जायची गरज नाही आहे. दोघीजणी गेल्यात ना, दोघीजणी परत येतील. आणि थांबा, मी आता रेवाला फोन करून विचारते की ती कुठे आहे ते. तेव्हा इथे रेवाचाच फोन आता आई आजींना येतो आणि आई आजीला म्हणत असते की मी जरा पार्लरमध्ये गेले होते, माझा थोडा टचअप बाकी होता, तोच करण्यासाठी गेले होते. आता मी 10 मिनिटांमध्ये घरी येते. तेव्हा आई आजी म्हणत असते, अगं रेवा, तुला पार्लरमध्ये जायचं होतं तर लवकर जाता येत नाही का टचअप वगैरे करायला. अगं इथे हळदीची सुद्धा आता वेळ झालेली आहे, तुम्हाला लवकर यायला नको का. तेव्हा इथे रेवा आता 10-15 मिनटामध्ये येते असं आई आजी सांगतात. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो, पण अजून रमा तर आलेली नाही आहे. तेव्हा इथे सीमा म्हणते, मग रमा कुठे गेली आहे, ती अजून कशी आली नाही. तेव्हा आई आजी म्हणते, आता ते मला माहिती नाही आहे, रेवाने फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितलं ती येते म्हणून. मग आता रमा कुठे गेली आहे मला माहिती नाही, गेली असेल कुठेतरी उंडारायला, काय गरज होती आजच्या दिवशी जायची, असं आई आजी म्हणत असते. तर इथे रमा आता रिक्षाची वाट बघत असते. ती प्रत्येक रिक्षाला हात करत असते. ती रिक्षा तिच्यासाठी काही थांबत नसते, सगळ्या रिक्षा निघून जात असतात. तेव्हा इथे रमाकडे आता पर्याय उरत नाही आणि रमा आता पंकज काकांना फोन करते आणि म्हणत असते की काका, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तेव्हा पंकज काका म्हणतात, बोल ना रमा. तेव्हा इथे रमा म्हणत असते, काका हो बघा ना, मला घरी जायचं आहे, हळदीची वेळ झालेली आहे आणि इथे मला एकसुद्धा रिक्षा मिळत नाही आहे, मला हळदीसाठी जायला उशीर होतो आहे. काका तुम्ही बघा ना, काही गाडीचा बंदोबस्त करता आला तर. तेव्हा पंकज काका म्हणतात की रमा, अगं पण हळदीला जायचं होतं तर त्या ठिकाणी गेलीस कशाला, ज्या ठिकाणी रिक्षा मिळत नाही. तेव्हा रमा म्हणते, काका ते मी तुम्हाला सांगेन नंतर सगळं, पण आधी तुम्ही मला रिक्षा मिळते का ते बघून द्या ना. तेव्हा इथे पंकज काका म्हणतात, तू कुठल्या ठिकाणी आहेस ना, त्या ठिकाणचं लोकेशन मला पाठव, मी माझ्या मित्राला त्या ठिकाणी पाठवतो. तेव्हा इथे रमा आता लोकेशन पाठवते. तेव्हा पंकज काका लगेच आपल्या मित्राला तिथे बाईक घेऊन पाठवतात. तर इथे रेवा म्हणत असते की ह्या रमामुळे माझा मेकअप खराब झाला, आता मला थोडा थोडा टचअप करून घेऊ दे. किती सुंदर दिसत होते मी, तिला तेच बघवत नव्हतं ना. पण आता रमा काही घरी लवकर पोचणार नाही, कारण या बाजूला रिक्षाच मिळत नाही. आता सगळ्यात आधी मी पोचणार आणि इथे मुहूर्त निघून गेल्यानंतर रमा तिथे येईल आणि सगळे तिला ओरडतील असं रेवाला वाटत असतं. आणि तेव्हा तिथून आता रमा बाईकवरून जात असते आणि रमाने रेवाला बघितलेलं असतं तेव्हा ती गाडीमध्येच असते. तर इथे सगळी हळदीची तयारी झालेली असते. लगेचच रेवा घाईघाईने येते आणि सगळ्यांना म्हणते की नमस्ते, मी आता आलेली आहे. सगळेजण तिच्याकडे बघत असतात, पण सगळेजण तिला नॉर्मल लूक देतात, कारण इथे रेवाला वाटत असतं की ती रमाच्या आधी पोचलेली आहे, पण तसं काहीही झालेलं नसतं. तर इथे रेवाच्या आधी रमा तिथे पोहोचलेली असते आणि येऊन आपल्या जागेवरती सुद्धा बसलेली असते. तेव्हा इथे रेवा म्हणते की रमा तू इथे. तेव्हा रमा म्हणते, हो मी इथे, कारण इथे रेवाला वाटत असतं की रमा खूप उशिरा येईल, तेव्हा सगळेजण तिला ओरडतील आणि मुहूर्ताची हळदसुद्धा तिला लागणार नाही. पण तसं काही न होता अगदी रेवाच्या आधीसुद्धा रमा येऊन बसलेली असते आणि त्यामुळे इथे रेवाचा पचका झालेला असतो. तेव्हा रेवा म्हणत असते की मी टचअप करायला गेले होते ना, म्हणून उशीर झाला. तेव्हा रमा म्हणते, अगं लग्नाच्या वेळेला इथे मेकअप महत्त्वाचा नसतो, तर मुहूर्तावरती लागलेली हळद महत्त्वाची असते, कळलं का तुला. तेव्हा रेवा म्हणत असते, तुला काय कळणार गं, मेकअपचा आणि तुझा काही संबंध तरी आहे का, कधी पार्लरमध्ये जाऊन मेकअप केलेस का तू. तेव्हा इथे जान्हवी म्हणत असते, काय गं रेवा तुझं सारखं आपलं मेकअप 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 म्हणजे कसा करायचा असतो ते जरा माझ्याकडे तरी शिकून घे, पार्लरमध्ये गेल्यानंतरच मेकअप होतो असं काही नाही आहे, मी सुद्धा घरीच मेकअप केलं आहे, पण तुझ्यापेक्षा तर खूपच जास्त बरा आहे. तेव्हा रेवा म्हणते, बघा कोण बोलतंय ते. आणि इथे दोघीजणी एकमेकींची आता खिल्ली उडवत असतात. त्यानंतरला इथे सीमा सगळ्यांना मुंडावळ्या बांधत असते. तर इथे स्मितला सुद्धा ती मुंडावळ्या बांधते, अक्षयला, त्यानंतर रमाला आणि इथे रेवाला सुद्धा.
सगळ्यांना आता मुंडवळे वगैरे बांधून झाल्यानंतर आता इथे हळदीची संपूर्ण तयारी झालेली असते। तेव्हा इथे अक्षय आणि रमा दोघेजण अगदी शेजारी बसलेले असतात। तर इथे स्मितला आता औक्षण वगैरे करायला सीमा आलेली असते। तर इथे आनंद स्मितजवळ उभा असतो, कारण स्मित त्याला खूप आवडत असतो, तो सुद्धा त्यांच्या प्लॅनिंगचा भाग असतो। तर इथे अक्षय आणि रेवा दोघेजण एकमेकांना खुणावत असतात। तर इथे अक्षयला आता रेवाला असं दाखवून द्यायचं असतं की तो तिच्याबरोबरच लग्न करणार आहे आणि तिच्यावरती त्याचं खरोखर प्रेम आहे, पण असं काहीही नसतं। अक्षयला आता रेवाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा असतो आणि म्हणून त्याने रेवाबरोबर प्रेमाचं नाटक केलेलं असतं आणि त्याबद्दल त्याने इथे आता रमाला सगळं काही सांगितलेलं असतं आणि आपल्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिलेली असते। पण इथे रेवाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो। ती खूप मोठ्या बलूनमध्ये असते, ज्याच्यामध्ये खूप हवा असते आणि ती हवा आता एकदम फुटणार असते, पण त्याबद्दल रेवाला अजिबात काहीही माहिती नसतं। तर इथे आता सगळेजण एक एक करून स्मितला आणि अक्षयला हळद लावत असतात। स्मितला लावल्यानंतर अक्षयला हळद लावत असतात आणि त्यानंतर पार्वती आजी म्हणते की आता स्मितची हळद लागणार आहे रमाला आणि अक्षयची उष्टी हळद लागणार आहे रेवाला। आता दोन्ही बाऊल त्या दोघांच्या पुढ्यात नेऊन ठेवा। तेव्हा आनंद म्हणत असतो काही झालं तरीसुद्धा रेवाला मी अक्षयची उष्टी हळद लागू देणार नाही। तेव्हा आनंद म्हणतो अगं आई, आता उष्टी हळद लागणार आहे, मग त्याआधी आपण हळदीमध्ये इथे गुलाब पाणी टाकतो नाही का, रोज वॉटर, ते तर टाकायलाच हवं ना। चल आथ्या इकडे ये, हे बाऊल घेऊन आपण किचनमध्ये जाऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता गुलाब पाणी टाकूया। तेव्हा इथे आनंद म्हणतो की आथ्या चल आता लवकरात लवकर इथे आपण बाऊल एक्सचेंज करूया। तर इथे आनंदच्या हातामध्ये आता जे बाऊल असतं ते अक्षयच्या उष्ट्या हळदीचं असतं आणि आद्याच्या जे हातामध्ये बाऊल असतं ते स्मितच्या उष्टी हळदीचं असतं, पण ते बाऊल आता रेवाच्या समोर जाणार असतं आणि अक्षयची उष्टी हळद ही आता रमाच्या समोरच जाणार असते। त्यानंतर इथे आई आजी म्हणते अरे आनंद लवकर ये ना, इथे उशीर होतोय हळद लावायला। तेव्हा आनंद आता दोन्ही बाऊलमध्ये रोज वॉटर टाकतो आणि त्याच्या मनामध्ये येतं तेव्हा तो गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घेतो आणि त्यासुद्धा बाऊलवरती टाकतो, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये की ही हळद कुणाची आहे आणि दुसरी हळद कुणाची आहे। तर इथे आता आद्या आणि आनंद दोघे येतात आणि दोन्ही बाऊल आता स्मितच्या हळदीचा आणि अक्षयच्या उष्ट्या हळदीचा रेवा आणि रमासमोर दोन्ही बाऊल ठेवतात आणि दोघेही बाजूला होतात। त्यानंतर सीमा येते आणि सगळ्यात आधी ती रमाला हळद लावते, खूपच जास्त प्रेमाने, कारण इथे रमा सगळ्यांच्या मनामध्ये भरलेली असते, पण रेवाचा मात्र सगळेजण राग करत असतात। तर इथे रमाला आता हळद लागल्यानंतर ती खूपच जास्त खुश होते, कारण तिला माहिती असतं तिला जी हळद लागलेली आहे ती अक्षयचीच उष्टी हळद आहे। कारण इथे आनंद लगेच तो बाऊल घेऊन किचनमध्ये निघून जातो। सगळेजण इथे रमाच्या बाजूने असतात, रेवाच्या बाजूने कुणीही नसतं। तेव्हा इथे रमाला खात्री असते की सगळेजण आपल्याला सपोर्ट करणारच। त्यानंतर सीमा आता रेवाला हळद लावते, त्यानंतर आद्या तिथे येते। आद्या रमाला आधी हळद लावते, नंतर रेवाला हळद लावते। त्याच्यानंतरला मंगल मावशी येते, मंगल मावशी सगळ्यात आधी आपल्या लाडक्या रमाला हळद लावते आणि इथे रेवाला हळद लावण्याची तिची अजिबात इच्छा नसते, तरीसुद्धा ती रागानेच तिला इथे हळद लावते। त्यानंतरला कावेरीसुद्धा येते, कावेरीसुद्धा सगळ्यात आधी रमाला हळद लावते। रेवाला हळद लावायला तिलासुद्धा राग आलेला असतो, पण आता रीत असल्यामुळे तिलासुद्धा थोडीशी हळद लावते। तेव्हा इथे अक्षय आता रमाला खुणावतो आणि तिला आपला हात त्याच्या शेजारी ठेवायला सांगतो। तेव्हा इथे रमासुद्धा समजून जाते, तीसुद्धा आपला हात आता हळूवारपणे इथे अक्षयच्या बाजूला आणून ठेवते। तेव्हा इथे अक्षय आता आपल्या गालावरती लागलेली उष्टी हळद आपल्या बोटांना घेतो आणि ती इथे रमाच्या हाताला लावतो, जेणेकरून त्याने सुद्धा आपली उष्टी हळद ही रमाला लावलेली असते असं त्याला दाखवून द्यायचं असतं। तर इथे अक्षयचं रमावरती किती जास्त प्रेम आहे हे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येत असतं। तेव्हा रमा ते बघून खूपच जास्त खुश होते। तर इथे रमा आणि अक्षय आता दोघे एकमेकांना हळद वगैरे लावतात। सगळा हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो। त्याच्यानंतरला फायनली उष्टी हळद ही अक्षयचीच रमाला लागलेली असते आणि लग्नसुद्धा खरोखर त्या दोघांचंच होणार असतं। तर इथे शशिकांत मुकादम बसलेला असतो, तेव्हा तिथे रेवा येते आणि म्हणते की फादर इन लॉ तुम्ही मला इथे बोलावलंत का। तेव्हा शशिकांत म्हणत असतो अगं रेवा, आता तुझं लग्न आहे, आता सगळ्या इथे परंपरा सुरू झालेल्या आहेत, मग मला असं वाटतंय की तू तुझ्या आईलासुद्धा लग्नाला बोलवायला हवं ना।
तू केलंस का तुझ्या आईला इन्व्हाइट? तेव्हा रेवा म्हणते, नाही मी नाही केलं आहे, कारण माझ्या आनंदामध्ये माझ्या आईला कधीच आनंद होत नाही, त्याच्यामुळे मी तिला बोलावणार नाही आहे. आणि तसंही ती जेलमध्ये जाऊन आली, ती जर इथे आली तर उगाच माझी इमेज डाऊन होईल आणि मला ते करू द्यायचं नाही आहे, म्हणून मी तिला माझ्या लग्नामध्ये बोलवणार नाही आहे. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो, असं नको करू रेवा, अगं बोलव ना तुझ्या आईला. तेव्हा इथे रेवा म्हणते, नाही फादर इन लॉ, काही झालं तरीसुद्धा मी माझ्या आईला माझ्या लग्नामध्ये बोलवणार नाही आहे. तेव्हा शशिकांत म्हणत असतो की या दोघींमध्ये आहे ना माझा सँडविच होत असतो. ही मुलगी मलाच धमकी देऊन गेली की बोलवणार नाही म्हणजे नाही, आता मी काय करू? तर इथे रेवा आणि रमा यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. दोघींनाही हळद लागत असते. तेव्हा इथे रमासुद्धा खूपच छान आणि सुंदर दिसत असते. त्याचबरोबर इथे आता सगळेजण चर्चा करत असतात. हळदसुद्धा लागते, पण आता काय, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल ना? म्हणजे इथे अक्षय आणि रमाचंच लग्न होईल ना, की काही चुकीचं घडेल? तेव्हा आनंद म्हणतो, आई अगं आपल्याला या रेवाचं भांडं फोडायचं आहे, म्हणून फक्त आपण तिला हे खोटं नाटक दाखवतोय, आपण तिला समोर दाखवतोय की हे सगळं चांगलं होतं आहे, पण फायनली तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे. लग्न हे रमा आणि अक्षयचंच होणार. तेव्हा इथे आता सीमा म्हणत असते की हो नक्की, सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच घडायला हवं, काहीही चुकीचं घडायला नको. तेव्हा आनंद म्हणतो, आई तू कशाला काळजी करतेस, काही चुकीचं घडणार नाही आहे, अक्षय आहे ना, अक्षय सगळं काही ठीक करेल, सगळं काही नीट करेल. तेव्हा आपण फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि आपण जसे या नाटकामध्ये सगळेजण भाग घेतोय ना, की आम्हाला काहीच माहिती नाही आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, आपण तसंच नाटक करायचं आहे. कुणालाही आपल्यावरती संशय येता कामा नये की आपल्याला सगळं काही माहिती आहे म्हणून. कळलं नाही तुला? पण तू उगाच ह्या गोष्टींचं आता टेन्शन घेऊ नकोस. तर सगळेजण आता हळदीसाठी तयार झालेले असतात, त्यापेक्षाही सुंदर आता मेहंदीसाठी तयार झालेले असतात. तेव्हा इथे स्मित येतो आणि म्हणत असतो की रमा मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, जरा येतेस का? तेव्हा रमा म्हणते, हो का, अरे बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा स्मित म्हणतो, इथे नाही, महत्त्वाचं बोलायचं आहे, तिथे बाजूला ये ना, तुम्ही बोलतो तुझ्याजवळ. तेव्हा रमा म्हणते, बरं ठीक आहे, तू चल, मी लगेच आले. तेव्हा इथे आद्या म्हणत असते की अरे वा, म्हणजे आत्ताच तुम्हाला दोघांना प्रायव्हेटली बोलायचं आहे, बापरे, एकांत हवा का? तुम्ही दोघंजणं छान असे लवी डवी कपल आहात हा. तर इथे आद्या आता दोघांची मस्करी करत असते, कारण तिलासुद्धा माहिती असतं की रमा काही स्मितबरोबर लग्न वगैरे करणार नाही आहे, ती अक्षयबरोबरच लग्न करणार आहे. पण तिथे रेवा बसलेली असते, तेव्हा आद्या मस्करी करत असते मुद्दामून इथे रमाची, रेवाला जळवण्यासाठी, जणू काही खरोखर स्मित आणि रमा दोघंजणं लग्न करणार आहेत अशीच ती मस्करी करत असते. तेव्हा रमा म्हणते, काय झालं स्मित? तेव्हा स्मित म्हणतो, अगं रमा बघ ना, आता हळदीसुद्धा लागल्या, हे बघ लग्न तर खरोखर होणार नाही ना, मला खूप जास्त भीती वाटते गं, याच्यामध्ये माझी कोची व्हायला नको. तेव्हा रमा म्हणते, स्मित हे बघ आधी तर हास, प्रेम दिसायला हवं तुझ्या नजरेत आणि तुझ्या चेहऱ्यावरती, अजिबात घाबरू नकोस तू. अरे हे बघ ना, मेहंदीसुद्धा लागली आहे. तेव्हा स्मित म्हणतो, हो छान, पण तेच म्हणतोय ना, लग्न तर खरोखर होणार नाही ना. तेव्हा रमा म्हणते, अजिबात नाही, तू कशाला काळजी करतोयस आणि या विषयावरती तू आता बोलू नकोस ना, जर त्या रेवाला संशय आला तर आपल्यावरती. हे बघ सगळं काही ठीक होईल, आता मेहंदी लागली आहे ना, आता लग्नसुद्धा होईल, पण खरोखर तुझ्याबरोबर नाही तर यांच्याबरोबरच होईल. आता तू या गोष्टीचं उगाच टेन्शन घेऊ नकोस, मी तुला सांगते ना, सगळं काही ठीक होणार आहे. आता चेहऱ्यावरती स्माईल आण आणि प्रेमसुद्धा दिसू दे आणि मनामध्ये आता अजिबात घाबरायचं नाही आणि पुन्हा पुन्हा या विषयावरती सुद्धा बोलायचं नाही, असं रमा आता स्मितला धमकावते आणि त्याला आपल्या जागेवरती जाऊन बसायला सांगते, कारण तिला भीती वाटत असते. एवढं दोघांनी प्लॅनिंग घडून आणलेलं असतं आणि थोडक्यासाठी जर रेवाला काही कळलं तर संपूर्ण कार्यक्रमामध्ये ती गोंधळ घालू शकते आणि त्यांचा प्लॅन फसू शकतो, हे रमाला माहिती असतं. तेव्हा स्मित म्हणतो, नक्की ना, नाहीतर मला भीती वाटते, माझी कोची व्हायला नको. तेव्हा रमा म्हणते, स्मित गप्प बस, आता काही बोलू नको, चेहऱ्यावरती स्माईल आण आणि जा बरं तिथे जाऊन बस. त्याच्यानंतरला इथे रेवा म्हणत असते, काय गं रमा, स्मित एवढं काय बोलत होता, बाजूला बोलावलं होतं त्याने? तेव्हा रमा म्हणते, काही नाही, आमचं दोघंजणं बोलत होतो. तेव्हा इथे रेवा म्हणत असते, नक्की ना, काही चाललं आहे का तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात? नाही ना, आता अक्षयला पूर्णपणे विसरली आहेस ना तू? तेव्हा रेवा म्हणते, ते सगळं ऐकल्यानंतर रमाला राग येतो आणि ती म्हणते, रेवा असं कसं बोलतेस तू, यांना मी माझ्या मनातून कधीच काढू शकत नाही, तुला कळलं ना?
तेव्हा रेवाला खूप राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रेवा रमाचं मंगळसूत्र रमा अक्षय हे चिखलामध्ये टाकते. तेव्हा तिथे रमा येते आणि म्हणते, हे काय केलंस तू? तेव्हा रेवा म्हणते, हा मग काय, आता याचा दी एंड करायलाच हवा ना. आता रमा अक्षय कधीच होऊ शकत नाही एकत्र, म्हणून तर ते मी चिखलात टाकलं. तेव्हा इथे रमा म्हणत असते की रेवा, आत्ताच्या आत्ता माझं मंगळसूत्र तू चिखलात टाकलेस ना, ते बाहेर काढ, नाहीतर मी यांना जाऊन सांगेन की मीच त्यांची खरी बायको आहे म्हणून आमच्या दोघांचं लग्न झालं हे मी त्यांना सांगेन. चालेल तुला? तेव्हा रेवा घाबरते आणि लगेच चिखलातून ते मंगळसूत्र रमाला काढून देते. पण इथे आता मंगळसूत्र काढत असताना चिखलामध्ये रेवाचा हात जातो आणि संपूर्ण मेहंदी तिची आता खराब झालेली असते.